नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आता हे नवीन सगळे सोयरे, नवीन शब्द आला, सगळे सोयरे. अगोदर सगळी गांडवागंडवी सुरू होती. बोगस कागदपत्र काढून पैसे खेचून आधीच सर्टिफिकेट कुणबीची घेतली जात होती. आता ते शपथपत्र देणार. ज्यानं खोटं पहिला दाखला काढलाय खाडखोड करून तो दुसऱ्याला शपथपत्र देणार की हा माझा पाहुणा आहे. मग तो शपथपत्रावरती पुन्हा कुणबी होणार, मग तो पुन्हा दाखला देणार. म्हणजे उंदराला मांजर साक्ष. बरोबर ना? उंदराला मांजर साक्ष. त्यात एक असा उल्लेख केला सजातीय. अरे हे नुसतं ओबीसीच्या आरक्षणावरती हातोडा मारत नाहीत. संविधानाचा ढाचा जेसीबी लावून उद्ध्वस्त केला जातोय. सजातीय, अरे जातीचं निर्मूलन झालं पाहिजे म्हणून आंतरजातीय विवाहाला संविधान प्रोत्साहन देतं. गावात आंतरजातीय विवाह झाल्यावर 50,000 रुपये अनुदान मिळतं की नाही? भांडी मिळते. कारण संविधानामध्ये आहे की जात मोडीत काढा म्हणजे तुम्ही आंतरजातीय विवाह करा. हा जो मसुदा काढलाय ना त्यामध्ये आंतरजातीय विवाहाच्या बाबतीत काहीच लिहिलं नाही. सगळे सोयरे हा गोलमाल विषय आहे. महाराष्ट्र सरकारनं सगळ्यात मोठी घोडचूक केली की ही अधिसूचना काढली आहे, मसुदा काढलाय. ही सगळ्यात मोठी घोडचूक आहे आणि म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीला विरोध केला पाहिजे. याच्यामध्ये स्पष्टता नाही आहे. याचा अगोदरच गैरवापर होत होता. आता तर चोरीनं प्रमाणपत्र काढणाऱ्या लोकांना सरकारनं अधिकृत करायचा प्रयत्न केला जातोय आणि म्हणून या सगळ्या विषयावरती आपली भूमिका ठाम असायला पाहिजे. मित्रांनो, मी काय उदाहरण देणार आहे. आज राज्यामध्ये परवा स्टेटमेंट दिलं की मराठवाड्यातला सगळा मराठा हा मराठा राहणार नाही, तो कुणबी होणार. तुम्ही स्टेटमेंट बघितलं का टीव्ही वरती? मराठवाड्यातला सगळा मराठा राहणार नाही तर तो कुणबी होणार. का? तर सगळे सोयरे हे नवीन अधिसूचना आल्या त्यानुसार. माझा सवाल सरकारला आहे, या महाराष्ट्रामध्ये रामोसी, बेरड आणि बेडर, मी नीट सांगतोय ते ऐका. या महाराष्ट्रामध्ये रामोसी, बेरड आणि बेडर हे एकमेकाचे नातेवाईक आहेत, एकमेकाचे रक्ताचे पाहुणे आहेत. पिढ्या यांची लग्न एकमेकांशी होतात. परंतु यामधला बेडर हा मागासवर्गीय आहे, त्याला एससीचा दाखला मिळतो. माझा सरकारला सवाल आहे, जर बेडरला एससीचा दाखला मिळतो आणि तो माझ्या रामोसी आणि बेरडचा रक्ताचा नातेवाईक आहे तर तुम्ही त्याला एससीचा दाखला देणार का? आणि जर तुम्ही देणार असाल तर ओबीसीच्याच नुसत्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावत नाही, तुम्ही एससी एसटीच्या आरक्षणाला सुद्धा धक्का लावताय. बरोबर का चूक आहे? ह्याच्या पुढे जातो. धनगराची एक पोट जात आहे, खाटीक धनगर. अनेक पोट जाती आहेत, त्यापैकी एक खाटीक धनगर. आमचे धनगर समाजाचे नेते आहेत माळशिरस विधानसभा मतदारसंघामधले उत्तमराव जानकर. त्यांच्याकडे खाटीक धनगरचं एससीचं सर्टिफिकेट आहे आणि त्यांनी 2 वेळा 2014 आणि 2019 ला विधानसभेची निवडणूक ही एससी सर्टिफिकेटवरती लढवली. आणि ते उत्तम जानकर प्रकाश अण्णाचे पाहुणे आहेत. ते उत्तम जानकर लक्ष्मण हाकेचे पाहुणे आहेत. ते उत्तम जानकर इथं असलेल्या सगळ्या धनगरांचे पाहुणे आहेत. मग त्यांनी जर शपथपत्र दिलं तर सरकार सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगरांना एससीचा दाखला देणार का? देणार का? अरे आम्ही घेणार नाही, कारण आम्ही अन्याय करणारी लोक नाही. पण सरकार ज्या चुकीच्या पद्धतीनं या सगळे सोयऱ्याची अधिसूचना आणली आहे ती अधिसूचना चुकीची आहे. मित्रांनो, तिसरा विषय, कैकाडी नावाची जात या महाराष्ट्रात आहे आणि विदर्भात कैकाडींना एससीचा दाखला मिळतो आणि कैकाडी समाजाचे पाहुणे सगळ्या महाराष्ट्रात आहेत. मग काय आहे?
एकच जात असेल आणि त्यांना 2 आरक्षण मिळत असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये स्पष्टता सरकारनं कुठली दिलेली नाही. असे अनेक विषय मित्रांनो आपल्या समोर मांडण्यासारखे आहेत.